सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। चक्रधरा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा म्हणा। ब्रह्मस्वरूपा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा 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 ब्रह्मस्वरूपा चक्रधरा 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 ब्रह्मस्वरूपा चक्रधरा चक्रधरा ब्रह्मस्वरूपा चक्रधरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आदरणीय कळमकर बाबा, आदरणीय मानस शास्त्रीजी, आदरणीय मुकुंदराज दादा, आदरणीय अंजनगावकर बाबा, आदरणीय सर्व संत मंत बंधू आणि भगिनींनो, चिंतनेचं हे दुसरं संपन्न या ठिकाणी संपन्न होत आहे। मारुकर बाबा आणि मानस शास्त्रीजी यांच्या उत्कृष्ट व्याख्यानाने या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। माझ्यानंतर आदरणीय महंत कळमकर बाबा या ठिकाणी बोलणार आहेत। चिंतनीचं हे 25वे वर्ष, अनेक सहकार्यांच्या मदतीने 25 वर्ष आपण पार पाडलेले आहेत। काजळ्याला सहज एक कल्पना आली आणि थोड्या लोकांमध्ये हा कार्यक्रम केला, तिथून चिंतनीच्या प्रवासाला आरंभ झालेला आहे। चिंतनीचे टप्पे माहुरकर बाबांनी आपल्याला विषय केलेले आहेत। चिंतनी, लघुचिंतनी, मध्यचिंतनी आणि महाचिंतनी। लघुचिंतनीमध्ये एक सूत्र आणि एक भगवद्गीतेचा श्लोक सांगण्याची आमची पद्धत होती। शेजारी कार्यक्रम होता, कुठला खर्च नव्हता। मध्यचिंतनेमध्ये ब्रह्मविद्या प्रवचनाची मेजवानी आपल्याला मिळायची आणि महाचिंतनेमध्ये ह्या तिन्ही चिंतनीचं शिबिर सर्व चिंतनी परिवार एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। महाचिंतनेमध्ये त्यात वेगवेगळ्या संप्रदायाच्या लोकांना सम्मिलित करून मूल्य जीवनावर प्रकाश टाकण्याची आम्ही विनंती केलेली होती। त्यालाही अत्यंत उत्तम असा प्रतिसाद मिळाला आणि वेगळ्या स्वरूपाची समाजबांधणी आणि मानवाबद्दल असलेले गैरसमज बरेच दूर करण्याचा प्रयत्न केला आणि ते झाले। आमच्या परिसरामध्ये मानवांबद्दल आज अत्यंत आदराने पाहतात, त्यांच्याकडे खूप चांगलं मत झालेलं आहे। महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करून आम्ही यशस्वीरित्या 25व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे। परंतु एक नैसर्गिक काही अडचणी येतात आणि त्या अडचणीमुळे यावर्षी आम्ही हे ठिकाण निवडलं। आदरणीय मुकुंदराज दादा आणि बाळासाहेब वाळे, संदीप भाऊ वाळे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। हा कार्यक्रम यावर्षी पाण्यामध्ये होत आहे, सुरक्षित ठिकाणी होत आहे। पाणी हे पंचमहाभूतापैकी एक आहे आणि सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे। ते शरीरात आहे, वेळ प्रसंगी डोळ्यातून येतं, कधी ते गरम येतं त्यावेळेस ते आनंदाचं असतं, कधी थंड येतं त्यावेळेस ते दुःखाचं असतं। पाणी एक जीवन आहे, संस्कृतमध्ये त्याला जीवन म्हटलेलं आहे। 3 प्रकारचे रत्न पृथ्वीवर मानलेले आहेत। पृथ्व्याम त्रीणि रत्नानि जलम अन्नम सुभाषितम। पृथ्वीवर 3 रत्न आहेत, जल, अन्न आणि सुभाषित। अन्नामध्ये आम्ही विहार केला, अन्न आमच्यामध्ये टाकलं। पृथ्वीवर आम्ही विहार केला, या 2 रत्नांचा स्पर्श आम्हाला झालेला आहे। आणि यावेळेस चिंतनीला
जलम या रत्नाचा स्पर्श होतो आहे. इथं ओलावा आहे, इथं शीतलता आहे, इथं माधुरी आहे आणि त्यातल्या त्यात हा तलाव अत्यंत शांत आहे, लाट निर्माण होत नाही, संत आहे, पाण्याची खोली खूप आहे आणि खूप पाण्याची खोली असल्यामुळे इथे अथांग पाण्यामुळे इथं स्थिरता आहे. उथळ पाण्याला खळखळाट भारी असं आपण म्हणतो, पण आपण अशा पाण्यामध्ये आलो की ते उथळ नाहीये, खूप खोल आहे आणि शांत अशा प्रकारचं पाणी आहे. या संदर्भामध्ये चिंतनीचे चढ उतार आहेत हा वेगळा विषय आहे. चिंतनीला संघटक जे मिळाले त्यांनी खूप सहकार्य केलं, तो स्वतंत्र विषय बोलण्यासारखा. तर आज आपण विचार करणार आहोत की परमेश्वराची काय दृष्टी असेल चिंतनीकडे पाहण्याची. परमेश्वर या चिंतनीकडे कुठल्या दृष्टीने पाहत असेल की 25 वर्षामध्ये कुठेही कुणाला खरूस सुद्धा आलेली नाही. अत्यंत अडचणीच्या प्रसंगातून आम्ही प्रवास केला. खूप आम्ही ज्यावेळेस मथुरेला गेलो 24 डब्याची रेल्वे घेऊन, साधीभोळी माणसं होती, तर कुणाला खर्चातला सुद्धा नाही. नागपूरच्या करमाडच्या प्रवासामध्ये आमच्या ज्या गाड्या होत्या 2000 लोक होते. 2000 लोक घेऊन आम्ही अनेक ठिकाणी प्रवास केला, कुठलाच कुणाला त्रास झाला नाही. काय परमेश्वराची कुठली दृष्टी असेल असा मी एक विचार करतो. त्यावेळेस त्याला ही गोष्ट ऐकत असावी, त्याला त्याचं व्याख्यान आवडतं. अवसर प्रसंगी सर्वत्र अवस्थान म्हणतात. जिथं जिथं अवसर आहे त्या ठिकाणी त्याची उपस्थिती असते आणि म्हणून ज्ञानप्रबोधकाराने एक गोड ओवी लिहिलेली त्यांच्या ज्ञानप्रबोधामध्ये अत्यंत सुंदर. तुझ्या गुणाचे कीर्तन अथवा स्वधर्माचे वर्तन ते ऐकावया अनार्थ कान कथाभिधानी. देवाला काय आवडतं, ऐकणं काय आवडतं, बोलणं काय आवडतं, पाहणं काय आवडतं, स्पर्श कोणता आवडतो. 5च प्रकारची इंद्रिय आपल्याकडे आहे, परंतु ते संपूर्ण भांडवल आहे. जास्त भांडवलाची गरज नाही आणि भांडवल जेव्हा खराब होतं त्यावेळेला आपण दुरुस्त करायला पाहिजे. आपली संस्कृती आणि भगवान श्री चक्रधर स्वामी आम्हाला ते सांगतात. एक नजर तयार करायला पाहिजे, कान तयार करायला पाहिजे, डोळे त्याप्रमाणे स्पर्श तयार करायला पाहिजे, चव तयार करायला पाहिजे. या 5 गोष्टी तयार केले की माणसाचं पूर्णत्व होतं. 5 पैकी एकही चुकीची जर असली, दुरुस्त जर नसली, खराब झाली तर माणसाच्या जीवनामध्ये अडचण येते. मानवी जीवनाचा जो प्रवास आहे तो जो एक रस्ता आहे, त्या रस्त्यामध्ये 4 प्रकारच्या अपघाताची सूचना सुभाषितकरांनी आम्हाला केलेली आहे. यौवनम, धनसंपत्ती, प्रभुत्वम, अविवेकता. 4 गोष्टी आहेत. तुमचा अपघात होण्यासाठी फक्त तुमचं तरुणपण पुरेसं आहे. काही नाही तुमच्याकडे, परंतु तरुणपण पुरेसं आहे. दुसरी गोष्ट धनसंपत्ती, पैसा तुमच्याकडे खूप आहे, पण तो वापरण्याचा विवेक तुमच्याकडे नाही, तर पैशामुळे तुमचा अपघात होऊ शकतो, जीवन बर्बाद होऊ शकतं. अनेकांचे जीवन अर्थामुळे अनर्थाकडे गेल्याचं आपण बघतोय. प्रभुत्व, पैसा नाही तुमच्याकडे, तुम्ही तरुणही नाहीत तुम्ही, तरी तुमचा अपघात होऊ शकतो, कारण तुमच्याकडे प्रभाव आहे, लोक तुमचा ऐकतात. तुमचा एक संकेत जर मिळाला तर तो संकेत सुद्धा लोकांना वेगळ्या दिशेने नेतो, मग आंदोलनाच्या का कुठल्या दिशेने नेतो, त्याच्यामध्ये काही अपघात होऊ शकतात, अत्यंत दुःखद घटना होऊ शकतात. आणि 5वा प्रकार आहे अविवेक. 4था प्रकार अविवेक आहे. अविचारी माणसाने केलेली कुठलीही कृती धोकादायक असू शकते आणि म्हणून विवेक एक महत्वाचं साधन आहे. विवेकाची काजळी बाजूला केल्यानंतर आनंदाची दिवाळी होते, असं काही संतांनी म्हटलेलं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना नेवाशाला आनंदाची दिवाळी करूया का, महात्मा हो आनंदाची दिवाळी करूया का असं म्हटलं. आपल्या दिवाळीमध्ये आणि श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या आनंदाच्या दिवाळीमध्ये काय फरक आहे. आपल्या दिवाळीमध्ये सुख आहे, करंजा, लाडू, कपडे, फटाके, मौज मजा, याचं सुख आहे, ते सुख आहे. आनंदाच्या दिवाळीमध्ये सुख नाही पण आनंद आहे. सुखामध्ये धास्ती असते, संपेल काय. आनंदामध्ये मस्ती असते, टेन्शन नसतं, कारण कधीच संपणार नाही ही खात्री असते.
आनंदाला भान राहत नाही आणि आनंद हे परमेश्वराचं नाव आहे. आणि म्हणून नेवासाला चक्रधर स्वामींनी असं ज्यावेळेस परिवाराकडे पाहून म्हटलं, धन्यवाने त्यांचे चेहरे झालेले ते स्वामींकडे येणारा परिवार दिवाळीच्या दिवशी नटून तटून येत होता. त्यांच्या अंगावर जुनेच कपडे होते, कुठासा वाटू नये की आपण घरी असतो तर उठणं लावले असते वगैरे. पण स्वामींनी त्यांच्याकडे बघितलं आणि डोळ्यातून जे संक्रमण केलं आनंदाचं, तो आनंद निरंतर राहणारा तो आनंद होता. हा आनंद परमेश्वराने संक्रमित केलेला आनंद होता. या दिवाळीमध्ये पदार्थ नाही, पण सर्वोत्तम पदार्थ जो आहे तो सापडलेला होता. जो पुरुषोत्तम आहे तो सापडलेला होता. आणि तो आनंद महत्वाचा आनंद, तो आनंद देण्यासाठीच परमेश्वर अवतार घेतात. तो आनंद देण्यासाठी अवतार घेतात. परमेश्वर चक्रधर स्वामींनी आम्हाला दिलेली जी दिशा आहे या सगळ्या दृष्टीने, आणि म्हणून पूजा सरकार वर्णन करतात, त्या जीवा स्मर मानसी वद मुखे आईक करणी सदा. जीवा त्या कुणाला, त्या परमेश्वराला स्मर, त्याचं स्मरण कर. वद मुखे, तोंडाने बोल. त्या जीवा स्मर मानसी वद मुखे आईक करणी सदा. कानाने ऐक. आपण कानाने ऐकलं, त्या परमेश्वराच्या लीळा वगैरे सगळं ऐकलं की आपल्या एक विशिष्ट प्रकारचा आनंद होतो. जड वस्तू लीळा चेतन आहे. नाम लीळा मूर्ती चेष्टा, चार प्रकारे आपल्याला तिची आठवण करायची आहे, त्याचं स्मरण करायचं आहे. लीळा तर आपल्याला कळते, सजीवाशी केलेली असते, पण चेष्टा सुद्धा फार बोलकी असते. छोटीशी कृती पण खूप बोलकी असते. शाहू महाराजांकडे एक ज्योतिषी गेला, प्रसिद्ध ज्योतिषी. त्या काळामध्ये काही लोकांना हताश झालेलं महाराजांपर्यंत, मला नाही, त्याला वाटलं आपली प्रसिद्ध होईल, खूप मोठी प्रसिद्ध होईल आपली. महाराजांनी एकदा सन्मानित केलं, पद्मश्री काही जर दिलं तर आपण प्रसिद्ध होऊन जाऊ, आपला धंदा चालेल, महाराष्ट्रामध्ये आपण प्रसिद्ध होऊ. या अपेक्षेने तो गेला. महाराजांजवळ जाऊन बसला. त्या ज्योतिषाचे जे भाट होते त्यांनी त्याचं कौतुक केलं, वर्णन केलं. यांनी सांगितलेलं 100% खरं होतं, त्याचे काही दाखले दिले. महाराजांनी काय केलं असेल, त्याला सांगितलं त्याला मध्ये बंद करा, जेलमध्ये टाकून द्या. ज्योतिषाला बंद केलं, जेलमध्ये टाकलं. टाकल्यानंतर कुलूप लावताना त्याला विचारलं, ज्योतिष तुला सगळं कळतं आणि तुला जेलमध्ये मी बंद टाकणार आहे, तुला कसं नाही कळलं? हे कसं नाही कळलं? छोटी कृती आहे, संदेश छोटा आहे, परंतु अंधश्रद्धेला दूर करण्यासाठी हा दिलेला जो संदेश आहे खूप महत्वाचा संदेश आहे. आणि एका दलित माणसाला हॉटेल टाकून दिली, तिथं स्वतः बसून त्यांनी चहा घेतला, हा संदेश मोठा आहे. बाबासाहेब आंबेडकरांना भेटीसाठी मुंबईला गेले, भेट काही फार मोठी नव्हती, पण हा संदेश आहे. हत्तीवर बसवलं त्यांना आणि मिरवणूक काढली, हा संदेश आहे. कृती छोटीशी असते, ही चेष्टा असते, चेष्टा. जेव्हा जरासंधाचं आणि भीमाचं युद्ध चाललं, भगवंत बोलले काहीच नाही, गीतेच्या वेळेस बोलले, इथं काही बोलले नाही. जरासंध सामान्य माणूस नव्हता, असामान्य माणूस होता. 17 वेळा त्याला पेट्रोल आल्यानंतरही येतो तो, म्हणजे किती हिंमत आहे त्याच्यामध्ये, फार मोठी हिंमत आहे त्याच्यामध्ये. भीम त्यासोबत लढतोय, भगवंत बोलले नाही, फक्त एक काडी हातामध्ये घेतली, काडी चिरफळली, 2 तुकडे केले, विरुद्ध दिशेने फेकले. हेच ते बोलणं आहे. स्तंभाई ते निमित्त करून बोलू दे, स्वामी सांगतात. गोपालकृष्ण सांगतात, मला खांबाची गरज नाही, मी काडीला निमित्त करून बोलतो. आणि ते काडी उलट्या दिशेने फेकले, भीमाने त्याला चिरला आणि उलट्या दिशेने फेकला, मेला जरासंध. चेष्टा आहे. नाम लीळा मूर्ती चेष्टा. आणि म्हणून स्मरण करत असताना ती लीळा आठवून जर आपण स्मरण करत असू, हे खूप महत्वाचं आहे. आपलं स्मरण तो ऐकतो, त्याचं स्मरण आपण करतो, तो ऐकत असतो. त्याचं आपण स्मरण करतो, तो ऐकतो, आपण स्मरण करतो आणि तो ऐकत असतो. ही सगळी गोष्ट महत्वाची आहे. भागवतामध्ये एक प्रसंग आहे, चालत ये, तू चालत ये माझ्याकडे मंदिराकडे, मी जिथं बसलो तिथं तू ये. थकलास उठ परत चालायला लाग, थकलास उठ परत चालायला लाग, चालत आहे माझ्याकडे. जसा बाप बसलेला असतो, आपल्या लहान मुलाला चालायचं शिकवतो,
तो थकून जातो, म्हणतो उठ उठ बेटा उठ उठ उठ, चल चल चल. तो उठतो, 4 पावलं टाकतो, परत थकतो, परत बसतो. बाप हालत नाही. बाप म्हणतो उठ बेटा उठ उठ उठ. मग तो उठतो, परत चालायला लागतो. आता त्याला चालताच येत नाही, त्यावेळेस बाप उठत असतो. तू स्मरण करत बस, कर स्मरण कर, नाही करता तुझ्या गुणाचं मी कीर्तन करत असताना, कीर्तनाचे प्रकार आहेत. नाम संकीर्तन आहे, गुण संकीर्तन आहे, स्वरूपाचं कीर्तन आहे, कथेचं कीर्तन आहे, कथा कीर्तन आहे. कथा जे होतात ना ते संगीत कथा कीर्तन असतं. ते कीर्तन शब्दाचा अर्थ बोलणे असा होतो. आणि म्हणून जेव्हा परमेश्वराला हे ज्ञानपूर्वोत्कार म्हणतात, तुझ्या नामाचे तुझ्या गुणाचे कीर्तन, तुला आवडणारी गोष्ट तुझ्या गुणाचं आम्ही कीर्तन करतो हे तुला आवडतं. अथवा स्वधर्माचे वर्तन दुसरा शब्द आहे. पहिला आहे कीर्तन, कीर्तन आवडतं. पण नसुद्धच कीर्तन असेल, वागणं तसं नसेल तर. म्हणून वर्तन शब्द आलेला आहे. अथवा स्वधर्माचे वर्तन, कीर्तन ऐकत असतो आणि स्वधर्माचं वर्तन तो पाहत असतो. स्वधर्माचं वर्तन तो पाहत असतो, पाहत असतो. त्या ठिकाणी रिकाम्या जागेत ते भगवान घेऊन बसतात. काय सांगितलं की नाथोबा स्वामींच्या जवळ होते. नाथोबा म्हणजे अभिन्न अवयव स्वामींचे, एथीचा अवयव असं स्वामींनी म्हटलेलं आहे. केवढा सन्मान आहे हो. एखादी मोठी उपाधी देऊन टाकणे गोष्ट वेगळी आहे, पण तो माझाच अवयव आहे हे केवढं प्रेम आहे. तो मीच आहे, माझाच भाग आहे. कसा आहे तो? स्वामी म्हणतात तो हृदय शून्य आहे. इथं शून्य शब्दाचा अर्थ बदलून जातो, लक्षात ठेवा. बदलून जातो शून्य शब्दाचा अर्थ. शून्य म्हणजे काहीच नाही, वाईट नाही आणि चांगलंही नाही, विकारही नाही आणि विकल्पही नाही. शून्य होण्यासाठी केवढे मोठे प्रयत्न करावे लागतात. आणि ते शून्य झाल्यानंतर त्या शून्यावर प्रेम असतं परमेश्वराचं. काल मी एक गोष्ट सांगितली की राधा कृष्णाच्या जवळ आहे. आपण मानत नाही, पण आपण कल्पना करू. आपल्याला यातला आशय लक्षात घ्यायचा आहे. कृष्ण बासरी वाजवतोय. 4 ठिकाणी वाकडा झालेला आहे. पहिला वाकडा झाला गुडघ्यामध्ये, या पायावर तो पाय टाकला. दुसऱ्यांदा वाकडा झाला तो कमरेमध्ये, तिसऱ्यांदा वाकडा झाला तो मानेमध्ये, चौथ्यांदा वाकडा झाला तो तोंडामध्ये. बासरी वाजवताना त्याचं तोंड वाकडं आहे. असा हा कृष्ण वाकडा होतो तो फक्त बासरीसाठी, फक्त शून्यामध्ये वाकडा होतो. शून्यामध्ये वागतो. वाकणं म्हणजे नमस्कार करणे, वाकणं म्हणजे नम्र होणे. असं नाही वाटत का तो नम्र होत गेला बासरीसाठी? राधेला मत्सर निर्माण झाला, चौथी मत्सर निर्माण झाला. बासरीला म्हणाली, मी इतकं प्रेम करतो कृष्णावर, मी इतकी सुंदर आहे दिसायला, आणि तू तो अर्थ लावून बसलीस. बासरी म्हणाली, काय ग, माझ्याकडे काहीच नाहीये, बघ ना मला, हातात घ्या आणि बघ. बासरी राधेने हातामध्ये घेतली, आरपा बघितली, डोळा टाकून काहीच नाही तिच्यामध्ये. पोकळ नसते पोकळ. काही असला तर प्रेम करायला ना माणूस. असं ते तसे नाही पेकत. कुणातरी अस्तित्व असावं लागतं, गुण असावं लागतं, प्रिय असावं लागतं, श्रेय असावं लागतं. कृष्ण तुझ्या कसं जवळ होतं? काहीच नाही ना तुझ्याकडे. माझ्याकडे सगळं असून माझ्यापेक्षा तो तुला जवळ होतो. राधे काय करू मी, बघ ना, काही तर नाही माझ्यामध्ये, खरंच काही नाही. कसा तो प्रेम करतो? माझ्यामध्ये गाठ आहे राधे? नाही. राधेच्या लक्षात आले की गाठ बोलते ना, उपनिषदातली गाठ बोलते. बुद्धते हृदय ग्रंथी छत्यंते सर्व संशया नश्यंती सर्व कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरे. हृदयातल्या गाठी भेदल्या जातात परावराच्या पाहण्याने. नश्यंती सर्व संशया, संशय सगळे नष्ट होऊन जातात त्याच्याकडे पाहिल्यामुळे, त्या परमेश्वराला पाहिल्यामुळे. तस्मिन् दृष्टे परावरे. पण माझ्यात गाठच नाही ना ग.
आहे यापेक्षा नाही या शब्दाचा प्रभाव इथं जास्त मोठा आहे. अमुक व्यक्तीकडे एवढी संपत्ती आहे त्यापेक्षा त्याच्याकडे काहीच नाही याचा प्रभाव जास्त आहे. म्हणून तुम्ही ढोऱ्या डोंगरा जाताना एका साधकाला भेटता आणि काहीच नाही त्याला तुम्ही नमस्कार करता. काय आहे तिथे झगमगाटामुळे जाता, श्रेय मिळत नाही, समाधान वाटतं. म्हणजे तर काहीच नाही ते वैराग्य. त्या वैराग्याला तुम्ही नमस्कार करत असता. विरागो वैराग्यम ही त्याची जागा असते, ही जागा असते. काहीच नाही माझ्यामध्ये, शून्य एक फक्त शून्य. शून्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे. सुदाम्याकडे काहीच नाही, भेटेला आला, आपण फळ वगैरे नेतो, काहीच आणत नाही, पोहे कसे तरी आणतो, त्या पोह्यावर त्याचं प्रेम आहे. दुर्योधनाने विनंती केली शिष्टाईनंतर जेवण करून जा. नाही जेवत मी. का जेवत नाही? दोन कारण आहेत. मजबूर तो भिकारी, खायला काही नसेल तर तो खातो, किंवा भीतीने त्याला जेवावं लागतं. मला तुझी भीती वाटत नाही आणि मी गरीब नाही. दोनच कारण असतात मजबूर होण्याचे. चाललो मी कुठे? मित्राकडे. मित्राकडे काय खाल्लं? केळाचे पुत्र खाल्ले, कळ्या खाल्ल्या. जिथं काहीच नाही तिथं तो असतो. नातोबाचे देह गेले, त्यांचा विधी झाला. आचार्य म्हणाले जिथे नातोचे देह गेले तिथे माझ्या आसन घाला का? एक आकर्षण आहे, निर्विकार जागा आहे, कोरी जागा आहे, सुंदर जागा आहे, सौंदर्य आहे. विचारला आचार्यांना, तुम्ही तिथं कशाला आसन घालताय? स्मशानामध्ये कोणी आसन घालतं का? कोणी मेलं तिथं आसन घालण्याचा मोह कसा निर्माण झाला? म्हणजे शून्य होता तो माणूस. आणि इथं म्हणजे स्वामी गेलेले असते. कृतीचे परिणाम अनेक वर्ष पडत असतात. त्या कृतीने माणसं सुधारतात. सर्व पसरायला लावलं की त्याची संस्कृती बनते. संस्कृतीमध्ये इतिहास नाही, संस्कृतीमध्ये परंपरा नाही, संस्कृती पसरायला लावलं की विकृती बनते. आपल्यात काय वाढत चाललं तुला पण लक्षात घेणं महत्वाचं आहे. देव आपल्याला ऐकतो हे नेहमी लक्षात ठेवायचं. देव आपल्याला पाहतो हे नेहमी लक्षात ठेवायचं. कधी कधी भक्ताचा संबंध असून गेले लोक बसलेले, त्यांना काही कळत नाही, धर्माचं काही कळत नाही. एका गोष्टीची आठवण येते. ते म्हणाले, प्रभू तुम्ही मनुष्याची मूर्ती. पुन्हा उद्देशून म्हणाले श्रोत्यांना उद्देशून म्हणाले, लायकीचा श्रोता, अर्थवंत असलेला माणूस, याला तर परमेश्वरही खेड्यापाड्यानं जाऊन शोधतात, जंगलामध्ये शोधतात. अर्थात ते परमेश्वर वाडोवाडी घेऊ शकते. जो अर्थवंताला शोधतो त्याची पहिली किंमत करा ना. तो किती किमतीचा आहे. आणि म्हणून सर्वात त्या रूढीमध्ये या दृष्टीने बघितलं, तुझ्या गुणाचे कीर्तन तू ऐकतोस. तुझ्या गुणाचं कीर्तन होत असताना तू ऐकतोस, अथवा स्वधर्माचे वर्तन आणि तुझ्या धर्माचं वर्तन करणारे माणसं तू पाहतोस. जंगलात आहे,
एकांतामध्ये आहे, अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे, हे तू पाहतोस. अथवा स्वधर्माचे वर्तन ऐकावया अनार्थ काढ कथाभिधानी. तुझे कान ऐकण्यासाठी आतुर असतात. कशासाठी? गुण, कीर्तन आणि वर्तन पाहण्यासाठी तुझे कान तयार असतात. आर्तता निर्माण होते, तयार असतात तुझे. कथाभिधानी, कथा ऐकण्यासाठी. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू कथा प्रिय होते, कथाकार होते. मराठीतली पहिली कथा श्री चक्रधर स्वामींनी बालकथा पैठणला सांगितलेली आहे. किती गोड कथा आहे ती. पहिली कथा. मराठी साहित्याचा अभ्यास करत असताना तुम्ही मुळाकडे सरकत जाल ना, तिथे ती बालकथा दिसते. त्याच्या आधी बालकथा जन्माला आलेली नाहीये. तशा लीळा चरित्रामध्ये नीतिकथा आहेत, बोधकथा आहेत, सगळ्या प्रकारच्या कथा आहेत. पण बालकथा दिसायला सोपी, पण किती खोल आहे तिला, किती पदर आहे. रडणाऱ्या छोट्याशा एका मुलीला स्वामी कथा सांगतात. 5-6 वर्षाची असलेली मुलगी रडायला लागते. आईचं ऐकत नाही, पप्पाचं ऐकत नाही. बाप सांगतो चॉकलेट दे, गुळ दे, खात नाही, ती रडतच असते. अमुक दे, तमुक दे, खात नाही, ती रडतच असते. तिला गोट्या दे. त्या काळामध्ये जो खेळ असतो, कुठेही तिचं मन लागत नाही. तिचं मन लागलेलं असतं एकाच ठिकाणी फक्त. ती म्हणते मला हळद लाव, चांगलं रावळाला हळद लावली ना तशी मला हळद लाव. कशाला ग? मला शृंगार कर. कशाला शृंगार कर? चांगलं रावळाला करतेस ना शृंगार. त्यांना गंध लावते ना, त्यांना उठणे लावते ना, असं मला शृंगार कर. ती मुलगी रडते आहे, ती कशाला शांत होईल? तिला जे आवडेल त्याला शांत होईल ना. स्वामी जातात, तिला म्हणतात भाई इकडे ये. त्या मुलीला जवळ बोलवतात. बोलवल्यानंतर आम्ही तुम्हाला गोष्ट सांगतो. मग त्याबरोबर तिला आवड निर्माण होते. मुलांना गोष्ट आवडते, मुलींना गोष्ट आवडते. एक होता काऊआ, एक होती चिमणी. स्वामींनी कथेतले पात्र कसे निवडले पहा. जे लहान मुलांच्या नजरेसमोर आहेत. डायनोसॉर सांगितल्याने स्वामींनी हंस पक्षी हे नाही दिसत ना. कावळा तिच्या अंगणामध्ये येतो, चिमणी तिच्या अंगणामध्ये येते. परिचयाचे पत्र सांगितले. बाळ मानसशास्त्र स्वामींचे किती चांगलं होतं लक्षात ठेवा. पहिली कथा लहान मुलांसाठी जन्माला येते. लहान मुलांसाठी बी आहे, मोठ्या माणसासाठी बी आहे. ती उत्सुकतेने बघायला लागली. कावळ्याने घर बांधलं. तिचं रडणं कमी कमी होत आलं. शांत झाली. कावळ्यानं घर बांधलं? हो. नवीनच ऐकलं तिने. शेणाचं घर बांधलं. शेणाचं? उद्गारली ती. रडणं तर गायब होऊन गेलं. शेणाचं घर बांधलं कावळ्याने. चिमणीने घर बांधलं. कशाचं? मेणाचं. अरे वा, मेणाचं घर बांधलं. स्वामींचा प्रयोग सफल झाला. मुलगी रडायची बंद झाली. इथून पुढचं निरूपण मुलीला पुढे करून आपल्यासाठी आहे. पाऊस आला. कावळ्याचं घर वाहून गेलं. कोणी पडलं की आपल्याला हसू येतं. हसण्याचं काही कारण नसतं. त्याला इतकं वाईट वाटत असताना त्याला काय लागलं ते न पाहताना कोणी पाहिलं याच्याकडे ते पाहत असतं. प्रत्येक माणसाला आपलं अस्तित्व आवडतं. म्हणलं लागल्याला सोडून देतो. कोणी पाहिलं की त्याच्याकडे पाहतं. कोणी नसलं तर मग जखमी सहन करतो. म्हटलं काही हरकत नाही, कोणी पाहिलं नाही आपल्याला. कावळ्याचं घर वाहून गेलं म्हटल्यानंतर तिला खूप कोण हसू आलं. ही गोष्ट स्वामींनी कोणत्या ऋतूमध्ये सांगितलेली असावी? उन्हाळ्यात जर सांगितली असती, कावळ्याचं घर वाहून गेलं नसतं, चिमणीचं घर वितळून गेलं असतं. आपल्या लक्षात येते की घर कधी सांगितलेलं असं.
ते वाहून गेलं, इथपर्यंत झालं. चिमणी खोप्यातून तोंड बाहेर काढते आणि म्हणते कावळ्या 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 कानू की डोळा. तू का नाहीस, तू चक नाहीस, तुला दिसत नाही, आताच्या भाषेमध्ये तुला घर बांधता येत नाही, तू इंजिनियर नाही, तुझ्याकडे कुठला प्लॅन नाही, अर्धपर्यंत घर बांधलं गेले की नाही, तुला कळत नाही, अशा तऱ्हेने ती घर बांधते. आता घर वाहून का जात आपल्याला दिसत नाही, आता घर वाहून जात. मोठ्या माणसाने समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. घर वाहतं, व्यसनाने घर वाहतं. घर झाल्यावर असतं, माणसं वाहून गेलेले असतात, वाहता वाहता गटारामध्ये पडलेले असतात. आता घर वाहत नाही का, वाहतं. खूप लोकांकडे समृद्धीमध्ये पैसा आला, काहींनी योग्य वापर केला, नियोजन चांगलं होता, काहींना वापर नाही करता आला. पैशाच्या महापुरामध्ये घर वाहून घेतलं, वाहून गेलं, गाड्या घेतल्या, घेतला, पैसा संपून गेला. घर वाहत नाही का, भ्रष्टाचाराने घर वाहतं. गंभीर असलेलं घर एखाद्या व्यक्तीमुळे बदनाम होतं, त्या घराची बदनाम होते, त्या कुटुंबाची बेइज्जती होते. घर वाहत नाही का, किती पदर आहे त्या गोष्टीला. आणि मग कथाप्रिय असलेले स्वामी प्रभू श्री गोपाल कृष्ण महाराजांचं अनुकरण करतात. मच्चिता मदगता प्राण दूरयंत परस्परम कथयंतश्च मम नित्यं तुष्यन्ति चरमन्ति च. कथा करत राहा. कथेमध्ये माणूस रमत असतो, कथेमध्ये माणूस संतुष्ट होत असतो. कथा ऐकताना परमेश्वरही संतुष्ट होतो, तो सांगतानाही संतुष्ट होतो. रात्री परावर कथा कथता हृदये ते विस्मृती सामर्थ्य वेदक महा निर्दर्शनाते सांगे. परमेश्वर स्वतः सांगतात. जवळ ठेव रे त्याला. श्वेतर प्रतिराग प्रसंगे स्वामी इथे कथाकार आहेत, कथाकार आहेत. ज्ञान असतं, दिसायला कथा दिसते, परंतु त्याच्यामध्ये इतिहास असतो, सिद्धांत असतो, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. अत्यंत समर्पक अशा प्रकारचं वर्णन या एका गोष्टीमध्ये केलेलं आहे. म्हणजे कीर्तन वायर आणि माईक घेऊन ये पटकन जा. आता विहार करण्यासाठी साधनं उपलब्ध आहेत. पतिसंधी आपण हुकलो तर जिथं उक्ती नसते तिथं कृतीच्या माध्यमातून परमेश्वर निरूपण करत असतो. पाण्याची आवड आमच्या पूर्वजांना होती, कवींना होती, भाष्यकारांना होती. आणि म्हणून परमेश्वराने जिथे जिथं पाण्यामध्ये क्रीडा केली त्याचे उल्लेख आलेले आहेत काव्यामध्ये. जल क्रीडा खेळ श्री हरे, जुनाट नवका चरित्र ऐका, त्या यमुने भीतरी. आपली नवीन नौका आहे, इंजिनची नौका आहे. पाणी हे महत्वाचं आहे आणि म्हणून श्रीकृष्णाला मेघश्याम घनश्याम असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये पाणीदारपणा आहे. लात मारेल तिथं पाणी काढतो तो पुरुषार्थी माणूस असतो. आजचा आपला योगायोगाने म्हणा, कोरोनाच्या निमित्ताने, महामारीच्या निमित्ताने म्हणा, कुठल्या का निमित्ताने होत नाही, पाण्याशी संबंध आलेला आहे. मेरूवाळे इथले बाबा उद्घाटनासाठी आले. संदीप वाळे यांच्या घराजवळ आले. बाळासाहेब वाळे यांच्या सहवासात आले. तिथले वाळे इथल्या वाळ्याशी मिळले आणि म्हणून हा उद्घाटन सोहळा अत्यंत महत्वाचा, खूपच चांगला आपल्याला वाटलेला आहे. हा जिलविहार करत असताना आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे आपण असं अनुभवतो. जिला क्रीडा खेळ हरी, तिथेही मुकुंद होता आणि इथेही मुकुंद आहे.
इथं अंकुळनेरकर आहे, तिथं यादव होता, एवढाच फरक आहे. मानस सरोवरावर हंस विहार करतात. या पाण्यामध्येही मानसशास्त्रींनी आपल्या विचाराने विहार केलेला आहे आणि आपल्याला विवेकाचं एक बीज देऊन टाकलं. ओवीचा समारोप करत असताना मी असा तिकडे येतो. हा एक विहारच आहे. परमेश्वराच्या विचारामध्ये विहार करणं हे महत्वाचं आहे. आचारामध्ये विहार होतो, पाण्यातच नाही, जंगलातच नाही, विचारात आचारामध्ये सगळीकडे विहार होतो. आपण शांत बसलो तरी आपलं मन सारखं विहार करत असतं, चंचल असतं, सैरावैरा भटकत असतं. पण भटकता भटकता असं त्यालाही काही सापडतं की तिथे ते रमून गेलेलं असतं. भगवान श्री चक्रधर स्वामींच्या नामाचा गजर करत असताना मला जो आज आनंद झाला, अभूतपूर्व आनंद झाला. ठिकठिकाणी गजर म्हटले, श्रीकृष्णाचे गजर म्हटले, 7-8 वेगवेगळ्या प्रकारचे गजर मी म्हणत असतो. पण आज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नामाचा गजर करत असताना स्वामींच्या जलक्रीडेच्या स्मृती डोळ्यासमोर दिसत होत्या आणि खूप आनंद. तुलना केली की आनंद होतो, तुलना नकळत होत असते. अर्थात तुलना होऊ शकत नाही परमेश्वराशी आणि आपली. पण कुठेतरी त्याच्या विहाराजवळ, त्याच्या विचाराजवळ आपण जातो त्यावेळेस आपल्याला खूप आनंद होतो, फार आनंद होतो. जीव सर्वाधिकार्या हा किताब देऊन त्यांनी फार मोठा किताब जीवाला दिलेला आहे. पद्मश्री पद्मविभूषण यापेक्षा मोठा किताब आहे. आपल्यातलंच आपल्याला समजावून सांगितलं की तू खूप मोठा आहेस, खूप चांगला आहेस, खूप चांगला आहे. तुझं चांगलं ऐकण्यासाठी तुझ्या गुणाचे कीर्तन आणि स्वधर्माचे वर्तन मी ऐकत असतो, मी पाहत असतो. परमेश्वराच्या नजरेला आवडेल अशा पद्धतीने आपण जर केलं तर न बोलताही ते भाष्य होतं, ते त्याला कळत असतं. तुझ्या गुणाचे कीर्तन अथवा स्वधर्माचे वर्तन ते ऐकावया अनार्थ कान कथा विधानी. माझे कान अनार्थ झालेले आहेत, विशेष प्रकारची आर्थता निर्माण झालेली आहे. मला कथा आवडते तुझी. म्हणून राजकथा प्रसंगे इतर कथा सामान्य कथा आहेत. स्वामी ते सांगतात ती राजकथा आहे. राजकथा म्हणजे गुपित सांगणारी कथा. जसे गीतेमध्ये राजगुह्य सांगितलेलं आहे. गुह्यता आहे परंतु राजगुह्य मधल्या कप्प्यातलं गुह्य आहे. अशी राजकथा श्री चक्रधर स्वामी सांगत होते आणि अतिशय सामान्य माणसाला कथेच्या माध्यमातून सिद्धांत पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. कथा सामान्य असायची, कधी सुरीची कथा असायची, कधी मासुळी सांगायचे, कधी कासवी सांगायचे, कधी काही सांगायचे. परंतु त्यातला सिद्धांत जो आहे तो सिद्धांत इतका महत्वाचा असायचा. मासुळीची कासवीची कथा सांगून त्यांनी डोळ्यामधली ताकद सांगितलेली आहे, डोळ्यामधलं प्रेम सांगितलेलं आहे, आईचं महत्व सांगितलेलं आहे. सकाळी जे आपण सिंधुताईला श्रद्धांजली वाहिली, पहिली त्या ताई होत्या, नंतर त्या माई झाल्या. ह्या माई लीळा चरित्रामध्ये आहे. बाई तुम्ही माई की माईचा ठाई इथं सकाळी सावाय की. स्वामींनी लीळा चरित्रामध्ये आई महोत्सव साजरा केला विरुळला. कुणीच केलेला नव्हता. मराठीमध्ये हा पहिला महोत्सव आहे. त्या महोत्सवाच्या वसा घेऊन सिंधुताई पुढे चाललेल्या होत्या आणि त्या सिंधुताईचं हे सगळं जीवनचरित्र सर्वज्ञांनी बघितलेलं आहे. त्यांचे भजन, त्यांचे गुणगान ऐकलेले आहेत. त्यांनी केलेली कृती हजारो लोकांना, आपल्या लोकांना सांभाळणं अवघड आहे. दुसऱ्याचे लेकरं सांभाळणं किती अवघड असते. आमचे वकील साहेब गुटे पाटील म्हणाले की एक दिवस मानव पंथाने स्मरण करायला पाहिजे. त्यांची भावना बरोबर आहे. मानवा पंथाने स्वतःला खूप मोठं करण्याचा प्रयत्न केलाही, परंतु त्यांच्या मृत्यूने जगभर त्याच्या गाजल्यानं आणि मानवा पंथाशी नाव जोडलं गेलं की मानवा पंथाच्या
पद्धतीने त्यांचा अंत्यविधी होणार आहे। ही बातमी एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये आणि नकळत मानवांची लौकिक दृष्ट्या उंची वाढलेली आहे। जीवन असंच असावं पाण्यासारखं। भास्कर वट्टबोरीकरांनी म्हटले, जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न तैसे रजस्तमी विहीन मन निर्मळ होवावे। कसं असावं माणसाने? पाण्यासारखं असावं। उद्धव गीतेतली ओवी किती गोड ओवी आहे। कृष्णाचं चरित्र पाण्यासारखं चरित्र, पाणीदार चरित्र, आणि ती कथा सांगत असताना ही ओवी या ठिकाणी वापरली की पाण्यासारखं व्हा तुम्ही, आगीसारखे झाले तुम्ही चमकून जाल पण दाहतेची भीती आहे। वाऱ्यासारखे व्हाल तुम्ही, तुम्हाला वेग असेल परंतु तुम्हाला स्थिरता नसेल। भूमीसारखे झाले उगवण शक्ती असेल पण तुमच्यामध्ये जडता असेल। पाणी सर्वोत्तम आहे, पाण्यासारखं जीवन असावं। कारण मधुरता, शीतलता आणि पारदर्शकता हे 3 गुण जिथे आहेत तो माणूस चमकलेला असतो, तो माणूस पाणीदार असतो। हे जिथं नसेल ते वृक्ष जीवन नको आहे कोणाला, आणि वृक्ष जीवनाचा उपहार देव स्वीकारत नाही स्वीकारत। मग ते 21च्या पोळ्या असो की काही असो, वृक्ष जीवनाच्या विकल्प मनातल्या त्या क्रियाला तो स्वीकारत नाही। म्हणून आपण कसं परमेश्वरासमोर दिसावं हा एक महत्वाचा भाग या ओवीतून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आपण गातो ना, डोळ्यासमोर त्याला ठेवून गावं। आपण ब्रह्मविद्या सांगतो ना, तो डोळ्यासमोर असावा, म्हणजे आपण चुकणार नाही। आणि जर चुकीचा असेल ना तर सांगायची आपली हिंमत होणार नाही, कारण तो डोळ्यासमोर जर दिसेल तर तो ऐकतोय आपलं, तो आपल्याला पाहतोय। हे जर बघितलं, कबुतराला कुठं मारू म्हणून मला जागाच नाही भेटली असं म्हणणारे एक विद्यार्थी एकाने मारून टाकलं। एकांतामध्ये जा आणि कबुतराला मारून टाक, त्यांनी मारलं। म्हटलं मी एकांतात होतो, दरीमध्ये होतो, कुणीच पाहत नव्हतं। एक तसाच कबूतर घेऊन आला। गुरु म्हटले, का रे कबूतर तू वापस आणलं? म्हटलं सर्वत्र तो दिसला मला, तो नाही अशी जागाच मला दिसली नाही। तो मला पाहतोय असं मला वाटलं, तो मला पाहतो असं मला वाटलं। आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा असं आपल्याला वाटतं, कधी कधी असं होतं की पुजारी नसला तर आपण खूप कमी ठेवतो पैसे, आणि ज्यावेळेस अचानक पुजारी येतो त्यावेळेस जास्त काढून ठेवावे लागतात। ते पुजाऱ्यासाठी आपण घाबरलेलो असतो, पण त्यावेळेला आपण हे विसरत असतो की तो आहे नाहीच हे आपल्या डोक्यात जात नसतं। आपलं पुजारीशी काय संबंध आहे? तो आहे नाहीच, तो इकडं तिकडं व्यापक सगळीकडे आहे हे लक्षात ठेवून आपलं जे वागणं आहे तेच भजन आहे, आपलं जे बोलणं आहे तेच भजन आहे, आपली जी कृती, आपलं जे पाहणं आहे तेच पूजन आहे। आणखी वेगळ्या पूजनाची गरज नाही आहे, असा या ओवीचा आशय या ठिकाणी मी सांगतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। कळमकर बाबा।